मी आता शेरेपंजाब हॉटेलमध्ये आलेलो आहे. तंगडा आहे तिकडे जबरदस्त. वन ऑफ द बेस्ट हॉटेल नॉनव्हेजसाठी डलहौसीमध्ये. कोणी पण याल ना, यू कॅन सी सुप्पब असे तंगडे आहेत. बेस्ट रिव्ह्यू आहे. आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी मागवणार आहेत तिथे. चिकनमध्ये करी वगैरे पण मागवले, रोटी वगैरे मागवली आणि त्यानंतर फ्राईड राईससुद्धा आहे. म्हणजे इथे तंदूर आयटम्स प्लस सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. व्हेज नॉनव्हेज दोन्ही हॉटेल आहे. हा सुपर्ब आहे. बेस्ट रिकमेंडेड आहे डलहौसी हाऊस. वन ऑफ द बेस्ट मार्केट आहे शॉपिंगसाठी. विल गेट द बेस्ट थिंग्स. आपण तो आता जस्ट जेवण केलं ना, तो ह्या हॉटेलमध्ये आहे. डलहौसीचा मेन सर्कल आहे ना, त्याच्या जस्ट आतमध्ये आल्यावरती तुम्हाला हे असं मार्केट दिसेल. आणि मार्केटमध्ये हा शेरे पंजाबचा हॉटेल दिसेल. वन ऑफ द बेस्ट हॉटेल टू ईट नॉनव्हेज. दिस इज दी एंट्रन्स. टेम्परेचर बाहेर जबरदस्त आहे. त्यात आईस्क्रीम खाण्याचा वेगळीच मजा आहे. थंडीमध्ये आहे की नाही. आईस्क्रीम न खाणारी माणसं आहेत आणि आम्ही आईस्क्रीम खाणारी माणसं. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे. मफलर्स आहेत, जॅकेट्स आहेत शॉपिंगसाठी, आणि बॅग्स आहेत. मुंबईचा कुलाबा मार्केट आहे ना, सिमिलरली तसाच मार्केट आहे. मार्केटमध्ये शॉल्स वगैरे तुम्हाला भेटतील. खूप सारे असे जे आपण डलहौसी वगैरे असे सगळं बघू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला भेटतील. क्लिप्स वगैरे बेस्ट आहे. मस्त. या तुम्ही या, फिरा. तर मित्रांनो, डलहौसीच्या मार्केटमधून आम्ही चालत आलो आहे. आणि हे सनराईज एक हॉटेल आहे, त्याची ही पार्किंग आहे. आणि त्या पार्किंगमधनं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी संपूर्ण. सी दिस व्ह्यू. भाई साहब कसला व्ह्यू आहे. हे दुपारच्या 3:30 वाजताचा हा व्ह्यू आहे. सन पण आहे आणि त्यासोबत हा असा क्लायमेट आहे. जन्नत आहे भाई. तर असा क्लायमेट तुम्हाला फक्त आणि फक्त डलहौसीमध्ये पाहायला भेटेल. सन पण आहे, सगळं आहे आणि क्लायमेटमध्ये इतका थंडावा आहे ना भाई की अनबेरेबल आहे क्लायमेट. मी टोपी चढवलेली आहे आता, बिकॉज आता ते सहन नाही होत आहे. तर हा आहे तो मार्केटचा एरिया. इथून आपण आलो आणि इथे सनराईज हॉटेलचा पार्किंग एरिया, त्याच्यामध्ये तुम्हाला हा व्ह्यू नक्की भेटेल. बॅक साईडला आहे मार्केट. बाई इथे समोर मार्केट आहे आणि मार्केटच्या बॅक साईडला खूप सुंदर असा प्लेस आहे. हे मार्केट आहे, इथे बस स्टँड आहे आणि मार्केटच्या ऑपोजिटला बघा तिथे काय जबरदस्त व्ह्यू आहे यार. त्याच्यामध्ये तुम्हाला माउंटेन्स दिसत आहेत आणि फुल माउंटेन्स आर कवर्ड विथ स्नो, सॉलिड. आणि आपली गँग तिथे शेकोटी घेते जस्ट बिकॉज क्लायमेट आहे ना तो अनबेरेबल आहे. तोंडातनं बोलतो आहे ना तरी पण धूर निघतो आहे. इतका थंड क्लायमेट आहे. बट ऑब्व्हियसली हा जो क्लायमेट आहे ना तो एकदम रिफ्रेशिंग आहे. बिकॉज ह्या क्लायमेटमध्ये जी मजा आहे ना भाई ती कुठेच नाही आहे भाई. आता आपण आलो आहे पंचपुलाला. इव्हनिंगचं टायमिंग आहे. तुम्ही पाहू शकता इथे हे पंचपुलाचं आहे. खूप सुंदर असं ट्रेकिंग काइंड ऑफ थिंग आहे. वरती चालत वगैरे जायचं आहे. खूप सारे शॉपिंग पॉईंट्स आहेत, खूप सारे सिनिक व्ह्यूज आहेत. आणि हे बघा मध्ये रेलिंग्ज आहेत हिमालयन. इथे ॲक्च्युली पाणी वाहतो रेनी सीझनमध्ये, पण आता पाणी तर नाही आहे इथे. खूप थोडंसं पाणी आहे. पण आता आपल्याला वरती जायचं त्या ठिकाणाला. तर इथून वॉकिंग करत 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 सगळं सिनरी व्ह्यू पाहत आपल्याला जायचं आहे. इथे सगळ्या ठिकाणासारखं इथे शॉपिंग आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत जिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. भरपूर सारं आहे, पण कितीतरी शॉपिंग करणार ना भाई. ऑलरेडी आपण थोडी बहुत शॉपिंग केलेली आहे आणि इव्हनिंगचा टायमिंग आहे, त्याच्यामुळे इथे चढताना काय वाटत नाही आहे. ते सुपर्ब असं झिपलाइनिंग वगैरे पण आहे असं बोलत आहेत. लेट्स सी. तर आता आपण वरती पंचपुल्याला पोचलेलो आहे. तर दिसायला हे असं काहीतरी आहे, सुंदर असं एकदम रंगीबिरंगी पताका आपण ज्याला म्हणतो, पण हे गुडलक असतं ह्यांच्या भाषेत, म्हणजे हिमाचलच्या ह्यामध्ये. आणि सी दिस इव्हनिंगचा व्ह्यू आहे. आणि आमची अर्धी फलटण आलेली आहे, हळूहळू येत आहेत, दमलेली आहेत, बट बघण्यासारखं व्ह्यू आहे. आय विल सजेस्ट की पंचकुल्याला यावं, कारण की ते वॉटरफॉल पण आहे आणि हा जे व्ह्यू आहे सिनरिक ना. छोटे छोटे कॅफेज बनवले आहेत तिथे. ते कॅफेमध्ये बसून आनंद घेऊ शकतो. हे म्हणतात असं पाणी आहे या ठिकाणी. सी द वाईब्स, ब्युटिफुल वाईब्स आहेत. फायनली आपण आता पोहोचलेलो आहेत पंचकुलाच्या वॉटरफॉल, जो फेमस आहे या ठिकाणी. आणि तुम्हाला तो वॉटरफॉल दाखवतो मी.
समोर हा जो पडतोय ना पाणी, तो हा वॉटरफॉल आहे. हा पंचकुलाचा फेमस वॉटरफॉल आहे आणि इथून वरून हा व्ह्यू दिसतोय. सो बेसिकली इथे पंचकुलामध्ये जे फेमस आहे ते फक्त वॉटरफॉलच आहे आणि आपण सुद्धा तेच पाहायला आलो आहे. बट इथे वॉटरफॉलपेक्षा जास्त जी सिनरी आहे ना ती बघण्यासारखी, म्हणजे दगडाच्या पाण्यामधनं जो पाणी जातो आहे आणि जे वाईब्स आहेत या नेचरचे ते सगळे पाहण्यासारखे आहेत आणि लोक सगळे इथे तेच पाहायला येतात, कॅफेज एन्जॉय करायला येतात. तर तुम्ही पण मस्ट विजिट आहे ही प्लेस, नक्की जा आणि एन्जॉय करा ही प्लेस. यू विल गेट द बेस्ट व्ह्यू अँड द सिनिक व्ह्यू. इथे अजून पब्लिक येते, संध्याकाळचे जास्त नाही तर फक्त 5च वाजलेत आणि हा माहोल आहे इथे आज. फायनली आम्ही पंचकुला पण कंप्लीट केलेला आहे आणि आजचा दिवस जो आता आहे तो आमचा संपलेला आहे आणि आम्ही आज जातो आहे घरी, म्हणजेच हॉटेलवरती. सो सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग गाईस. नुसता ट्रॅव्हलसोबत तुम्ही पण अजून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सज्ज राहा, कारण की ह्याच्यानंतर आपण जाणार आहोत धरमशालाला. तर तिकडचा सुद्धा व्लॉग आपण तुमच्यासाठी घेऊन येणार आणि खूप साऱ्या नवीन आणि सिनिक व्ह्यूज येणार. सो थँक्यू मित्रांनो, बाय मित्रांनो.